नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडते यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कापूस, मिरची, वांगी, कोबी किंवा कडधान्य पिकाची लागवड करत आहात का? आणि तुमच्या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांचा जसं की बोंड अळी, पाने खाणारी अळी किंवा शेंडे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे का? अनेक औषधे फवारूनही जर अळी नियंत्रणातच येत नसेल तर आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठीच आहे। आज आपण माहिती घेणार आहोत बायर कंपनीच्या एका जबरदस्त कीटकनाशकाबद्दल ज्याचं नाव आहे लार्विन इन्सेक्टिसाइड। हे औषध अळीच्या नियंत्रणासाठी मास्टर मानले जाते। याची तांत्रिक माहिती, हे कसे काम करते, याचे प्रमाण किती घ्यावे आणि हे वापरताना काय काळजी घ्यावी याबद्दल A to Z माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी जाणून घेऊया की लार्विनमध्ये नक्की घटक कोणता असतो। लार्विन हे बायर क्रॉप सायन्स या नामांकित कंपनीचं उत्पादन आहे। यामध्ये थायोडी कार्ब 75% WP हा टेक्निकल कॉन्टेंट आहे। येथे WP म्हणजेच विटाबिल पावडर हे कीटकनाशक पावडर स्वरूपात येतं, जे पाण्यात सहज विरघळतं। हे कार्बामेट गटातील कीटकनाशक आहे, जे प्रामुख्याने लॅपिडोप्टेरा वर्गातील कीटकांवर म्हणजेच अळ्यांवर अत्यंत प्रभावीपणे काम करते। आता पाहूया लार्विन इन्सेक्टिसाइड पिकांवर आणि अळींवर कशा प्रकारे काम करते, याची कार्यपद्धती म्हणजेच मोड ऑफ ॲक्शन कशी आहे ते पाहणार आहोत। पोटविष म्हणजे स्टमक पॉयझन। लार्विन हे प्रामुख्याने एक स्टमक पॉयझन आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही पिकांवर फवारणी करता तेव्हा औषध पानावर पसरते। अळीने ही पाने खाल्ल्यावर औषध तिच्या पोटात जाते आणि ती पचन संस्था नष्ट करते। संपर्कजन्य क्रिया कॉन्टॅक्ट ॲक्शन, काही प्रमाणात यामध्ये स्पर्शजन्य क्रिया देखील आहे। औषध थेट अळीच्या अंगावर पडल्यास ते तिच्या त्वचेद्वारे शरीरात शिरते। ओव्हिसाइडल ॲक्शन, लार्विन इन्सेक्टिसाइडचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त अळीलाच मारत नाही तर अळींच्या अंड्यांचा सुद्धा नाश करते। यामुळे नवीन पिढी तयार होत नाही आणि पिकांना दीर्घकाळ संरक्षण मिळवून देते। शेतकरी मित्रांनो, लार्विन हे एक बहुउद्देशीय कीटकनाशक आहे। याचा वापर आपण काही पिकांवर करू शकतो। कापसावरील बोंड अळी आणि पाने खाणारी अळी यासाठी आपण याचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो। कोबी आणि फ्लावर यामध्ये येणारा डायमंड बॅकमॉथ ही अळी खूप त्रासदायक असते। तिच्या नियंत्रणासाठी लार्विन इन्सेक्टिसाइड अत्यंत गुणकारी काम करते। वांग्यावरील शेंडे अळी आणि फळ पोखरणारी अळी याच्यासाठी देखील लार्विन इन्सेक्टिसाइड चांगल्या प्रकारे काम करते। मिरची पिकामध्ये फळ पोखरणारी अळीसाठी चांगल्या प्रकारे काम करते। डाळी व कडधान्ये तूर, मूग, उडीद या पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी लार्विन हे जबरदस्त पद्धतीने काम करते। सोयाबीन आणि मका लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी हे खूप चांगले काम करते। थोडक्यात सांगायचं तर पिकांची पाने खाणाऱ्या अळ्या, फळे किंवा शेंगा पोखरणारी अळी यांच्या बंदोबस्तासाठी लार्विन इन्सेक्टिसाइड एक उत्तम पर्याय म्हणून काम करते। आता सर्वात महत्त्वाचा भाग, औषधाचे प्रमाण किती घ्यायला पाहिजे। योग्य रिझल्ट मिळवण्यासाठी योग्य प्रमाण वापरणे खूप गरजेचे आहे। 15 लिटर पंपासाठी 30 ते 40 ग्रॅम लार्विन इन्सेक्टिसाइड वापरणे आवश्यक आहे। प्रति एका एकरासाठी साधारणपणे 300 ते 400 ग्रॅम औषध 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। फवारणी करताना औषध पाण्यात व्यवस्थितपणे विरघळून घ्या। जास्त कडक ऊन असताना फवारणी टाळा, शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी। लार्विन वापरण्याचे मुख्य फायदे काय आहेत? रेजिस्टन्स मॅनेजमेंट, जर तुम्ही सतत सायपरमॅथ्रिन किंवा इमामेक्टिन सारखी औषधे वापरून अळ्या मरत नसतील तर लार्विन वापरणे गरजेचे आहे। हे कार्बामेट गटातील असल्यामुळे किडींमधील प्रतिकारशक्ती तोडण्यास मदत करते। रेनफास्टनेस, फवारणीनंतर साधारण 1 ते 2 तासात पाऊस आला तरी हे औषध पानांवर टिकून राहते, कारण हे पानांना चिटकून राहते। दीर्घकाळ संरक्षण, अंड्यांचा नाश करत असल्यामुळे हे पिकांना 10 ते 12 दिवसपर्यंत संरक्षण देण्याचे काम करते। शेतकरी मित्रांनो, आता बघूया किंमत आणि पॅकिंग।
हे औषध बाजारात 100 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. 100 ग्रॅमचे पॅकेट साधारणपणे 350 ते 400 रुपयाच्या आसपास असते. 250 ग्रॅमचे पॅकेट साधारणपणे 850 ते 950च्या दरम्यान असू शकते. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अळीच्या त्रासाला कंटाळला असाल आणि एक प्रभावी अंडीनाशक आणि अळीनाशक औषध शोधत असाल तर बायर कंपनीचा लार्विन इन्सेक्टिसाइड उत्कृष्ट पर्याय आहे. विशेषतः कपाशी, कोबी आणि मिरची उत्पादन शेतकऱ्यांसाठी हे वरदानच आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतीविषयक अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही ग्रास या कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा. जर तुम्हाला अँट्राकॉल बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जय जवान जय किसान.